नमस्कार, मी परमदास जाधव. आज जगभरातील देशाचा पुरवठा धोक्यात आला आहे. हे आपल्यालाही थेट लागू होते. चला तर सोप्या भाषेत समजून घेऊ. हार्मूल म्हणजे काय? तर मित्रांनो, पहिले एक गोष्ट सांगतो. जगात एक अरुंद समुद्राचा एक रस्ता आहे. त्याला हार्मून समुद्र असे म्हणतात. हा रस्ता फक्त 33 किलोमीटर रुंद आहे. इतका अरुंद आहे, पण या एकाच रस्त्यावर जगातील 20% म्हणजे 5व्या भागातील तेल जाते. म्हणजे भारत, अमेरिका, युरोप सगळ्याचे तेल याच रस्त्याने जाते. तरी इराणने हा रस्ता बंद केलेला आहे. यामुळे जगात संकट आले आहे. अमेरिका, इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केला. हे युद्ध 28 फेब्रुवारीपासून सुरू आहे. इराण खूप रागावला आणि म्हणाला, आमच्या परवानगीशिवाय कोणतेही जहाज हार्मूनमधून जाणार नाही. आणि त्यांनी हा हार्मून रस्ता बंद केला आणि नंतर ते जहाजावर हल्ले चालू केले. तर असाच हल्ला काल 11 मार्चला 3 मोठ्या जहाजावर झाला. तर पहिले जहाज होते थायलंडचे मयुरी नारी, आणि दुसरं होतं ते जपानचे होते, आणि तिसरं मार्शलला आइसलँड. आतापर्यंत 17 जहाजावर हल्ला झालेला आहे. तर माइन्स म्हणजे काय? तर इराणने समुद्रात सुरुंग पेरली आहे असे सांगितले जाते. तर माइन्स समुद्रात लपवलेले आहेत. ते जणू बॉम्ब. त्याच्यावरून जहाज गेल्यावर त्याचा स्फोट होतोय. अमेरिकेने सांगितले आहे की आम्ही इराणचे 16 सुरुंग पेरणारी जहाजेही बुडवली आहेत. तर ट्रम्प म्हणाले, सुरुंग असतील तर लगेच काढा, नाहीतर मोठे परिणाम होतील. आणि नंतर आपल्या भारतावर याचा परिणाम होतोय. तर आपण भारतात 62% गॅस हा कतारकडून घेऊन येतोय. आणि कतारचा गॅस हा हार्मूनमधून येतोय. म्हणून पेट्रोल, डिझेल महागले. स्वयंपाकाचा गॅस मिळत नाही. विमानाचे तिकीट महागणार आहे. सरकारने सांगितले आहे, भारत सुरक्षित आहे, आमच्याकडे पुरेसा साठा आहे. तरी पण आपण काळजी घ्यायला हवी. आज संयुक्त राष्ट्रांनी इराणला सांगितले, जहाजावर हल्ला थांबवा. 135 देशांनी हा ठराव मंजूर केला. जगातील तेलाचे भाव $119 गेलेले आहेत. तर IEAने 40 कोटी बॅरल तेल साठ्यातून सोडले. कारण काय? तर कमी भाव करण्यासाठी हा साठा सोडलेला आहे. तर हे युद्ध आपल्यापासून दूर आहे, पण याचा परिणाम आपल्याला घरापर्यंत पोहोचतोय. घरातील गॅस जपून वापरा. पेट्रोल, डिझेल जास्त वापरू नका. सरकार परिस्थिती नियंत्रणात ठेवत आहेत, पण तरी आपण काळजी घ्यायला हवी. तर असे हे इराणने हार्मूनचा समुद्र आणि जहाजावर हल्ला, हे असं होतं. धन्यवाद.